हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. झालं सर्वांचा नाश्ता वगैरे झालाच असेल, चहा वगैरे तरी घेतला असेल, हो की नाही. वेळेचा काटा पुढे पुढे सरकत जातो, हो की नाही. क्षण सरतो, दिवस सरतो, तास सरतो आणि महिना संपतो. सरता सरता महिना संपतो, वर्ष संपतं. हे वर्ष संपतं, दुसरं वर्ष येतं, दुसरं वर्ष संपतं, तिसरं वर्ष येतं, चौथं, पाचवं, सात. म्हणजे वेळेला काही बंधन नाही आहे. वेळ ही सतत आपली वेळ दाखवत असते आणि ती तिचं प्रामाणिक काम करत असते. पण माणसाने आपली वेळ सुधारणं आणि वेळेनुसार आपल्या सर्व गोष्टी बदलणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण का, एकदा वेळ आणि आयुष्य, म्हणजे वय आपलं जसं जसं वाढत जाईल ना, तशी तशी वेळ आपल्या आयुष्यातली कमी कमी होत जाते. आणि मरण कधी कोणाला येणार आहे हे कोणालाच माहिती नाही, देवाशिवाय. आणि कोण माणसाचं आयुष्य किती आहे हे कोणाला माहिती आहे, ओके नाही. आज मी बोलतीये, उद्या काय घडेल हे सांगता येत नाही. तेव्हा आयुष्यामध्ये वेळेला महत्त्व द्या आणि वेळेनुसार आपलं आचरण किंवा आपल्या काही व्यक्तिगत अडचणी असतील त्या तुम्ही निवारण करा. कारण का, त्या तुम्ही निवारण केल्यामुळे तुम्ही आनंदी होताल आणि दुसऱ्यांनाही आनंद मिळेल. आणि आपण जर एखाद्याची किंमत करत नसलो तर समोरचा पण आपली किंमत करणार नाही, एवढं मात्र खरं आहे. कारण का, जगामध्ये देणं घेणं ह्या दोनच गोष्टीवर दुनिया अवलंबून आहे, माहिती आहे का. आज आपण मुलाला लहानचं मोठं करतो कारण का, म्हातारपणाची आपली काठी व्हावी म्हणून, की नाही. आणि ही जगात परंपरा चालत आलेली, वर्षानुवर्ष, कित्येक वर्ष, लाखो वर्ष म्हणता येईल, इतके दिवसापासून ती परंपरा आपली चालूच आहे, हो की नाही. आणि हे जग आहे तोपर्यंत हे चालूच राहणार आहे. राडगाडगं म्हणतात, जगाचं राडगाडगं हे, कुणी मरू अथवा जगू, हे राडगाडगं उगवणारा उगवतो, मावळणारा मावळतो, खाणारे खातात आणि वेळ जात असते. कोणी कोणासाठी थांबत नसतं, एवढं मात्र खरं आहे. कोणीच नाही. कितीही प्रियजन असले तरी जगाचा नियम आहे की कोणीच कोणासाठी थांबत नाही किंवा कोणीच कोणासाठी मरत नाही. त्यामुळं आपण आपलं आयुष्य कसं जगायचं हे आपण ठरवलं पाहिजे, चांगलं की वाईट, हो की नाही. सतत एकाच गोष्टीवर ताण देऊन किंवा एकाच गोष्टीवर विचार करून किंवा एकाच गोष्टीवर आपलं सगळं फोकस करून जमत नाही. जगामध्ये इतर पण काही गोष्टी आहेत, इतर पण चांगली लोक आहेत, हो की नाही. त्यांच्यामध्ये आपण समरस होऊन आपलं आयुष्य घालवण्याचा प्रयत्न करायचा. कारण का, सगळीच जगात वाईट नसतात, हो, एक दोन असतात, बाकी सगळी दुनिया वाईट नसते, माहिती. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक दोन चार बोटावर मोजण्यासारखी लोक वाईट असतात, बाकी कोणी वाईट नसतं, हो की नाही. त्यामुळं त्यांच्यासोबत आपलं आयुष्य घालवायचं, आनंदाने राहायचं, आनंदाने जगायचं आणि आला दिवस आनंदात घालवायचं. मरण हे कोणाला चुकलेलं नाही, ते केव्हा ना केव्हा तर येणारच आहे, एवढं मात्र नक्की. कारण का, वेळ ही पुढं सरकत आहे, वेळ मागं नाही जात, वेळ पुढं पुढं जाते आणि आपल्याला शेवटी मृत्यू हा येतो. वेळेने घडवलेला असतो आपला मृत्यू, त्या वेळेस आपला मृत्यू हा येणार आहे, हे अटळ सत्य आहे, हो की नाही. धन्यवाद.